तेजस्विना वदितमस्तु पर्व तिसरे या भागामध्ये मी डॉक्टर तेजस्विनी भाले तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि जसं मी म्हटलं की 9 दिवस आपण नवदुर्गा ज्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणि आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये पण यश मिळवलंय अशांशी गप्पा मारणार आहोत. आणि आज आपल्याबरोबर आहे डॉक्टर ज्योत्स्ना कुलकर्णी मॅडम. स्वागत मॅडम तुमचं. आणि खरंच छान योग आहे की पहिलाच दिवस आज घटस्थापना आणि डॉक्टर ज्योत्स्ना कुलकर्णी मॅडम आपल्याशी गप्पा मारायला आलाय. तर मॅडम खूप छान वाटतंय. सगळ्यात प्रथम तुमचं धन्यवाद, कारण तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधनं तुम्ही वेळ दिलात मला. आणि नक्कीच आजचा आपला हा कार्यक्रम बघून तुमच्याशी गप्पा मारून बऱ्याच विद्यार्थी असतील, स्त्रिया असतील यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. तर आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया. आणि सर्वप्रथम मी जाणू इच्छिते की तुम्ही हे जे क्षेत्र निवडलं वैद्यकीय क्षेत्र आणि यामध्ये तुम्ही खरंच खूप छान कामगिरी करताय. जगातील तुम्ही पहिल्या लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत ज्यांनी ही लॅप्रोस्कोपी सर्जरी सुरू केली. म्हणजे खरंच खूप आज माझंही भाग्य आहे की मी तुमच्याशी गप्पा मारतीये. तर हा प्रवास कसा सुरू झाला याच्याबद्दल जरा आम्हाला. मी डॉक्टर ज्योत्स्ना संजय कुलकर्णी, मी जनरल सर्जन आहे आणि त्याच्यानंतर पुढे इंग्लंडला जाऊन शिक्षण घेतलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगितल्याप्रमाणे की दुर्बिणीतनं शस्त्रक्रिया सुरू केल्यामुळे पेशंटचा जो त्रास कमी झाला आणि पेशंटला जे ऑपरेशन सुसह्य झालं, बरोबर, तर त्यामुळे ती मला असं वाटतं मीच कधीतरी माझ्या पाठीवर थाप मारून घेते. अगदी अगदी. माझ्या घरी किंवा माझ्या मिस्टरांच्या घरी दुसरं कोणीच डॉक्टर नाही. आम्ही दोघंही पहिल्या जनरेशनचे डॉक्टर्स. आणि डॉक्टर व्हायचं डोक्यात का की कुणाची वेदना पाहिलं की मला फार वाईट वाटायचं की अरे आपल्याला ह्यातलं काय करता येईल. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला घरगुती उपायांच्या कळायच्या, पण त्याच्यापेक्षा पलीकडे काही गेलं तर आपल्याला त्याचं ज्ञान पाहिजे जर आपल्याला समोरच्याला जर कम्फर्टेबल करायचं. त्यामुळे हे कुठेतरी एक डोक्यात होतं. अभ्यास सगळे जोरात करतात, नशिबाने साथ दिली, मेडिकलला ऍडमिशन मिळाली. आणि माझं दोन्ही MBBS आणि MS इन जनरल सर्जरी मी मुंबईच्या टोपेवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलमधून केलं. MBBS संपायच्या वेळेला डॉक्टर संजय कुलकर्णींशी माझा विवाह झाला. ते मला 2 वर्ष सिनियर आहेत, पण ते पुण्याचे आहेत. त्यामुळे त्यांनी पुण्यात ते त्यावेळेला MS करत होते. आणि त्या काळी एंट्रन्स एक्झाम नव्हती, त्यामुळे एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर तुम्ही कुठेही जाऊ शकता तसं नव्हतं. तुम्हाला त्या विषयात जर चांगले मार्क असतील, ज्या विषयात तुम्हाला पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे त्याच्यात जर चांगले मार्क असतील तर तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळायची. मला सर्जरी अतिशय आवडायची, कारण 3-4 ब्रांचेस पैकी काहीतरी घ्यावं. कारण जसं आम्ही शिकत होतो फर्स्ट MBBS सेकंड MBBSला, तर नवीन नवीन विषय पॅथॉलॉजी आली, फार्मॅक आलं, गायनी आलं, ENT आलं की मी घरी जाऊन दरवेळेला आईला सांगितलं आई मी ह्याच्यात पोस्ट ग्रॅज्युएशन करणार. कारण एव्हरीथिंग वॉज फॅसिनेटिंग. पण ऍट द एंड ऑफ 3 इयर्स शेवटी असं लक्षात आलं की मला गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सर्जरी जास्ती आवडते. आणि ते का आवडायची तर एखादा अपेंडिसायटिसने पेशंट आला की आपण ऑपरेशन त्यावेळेला अर्थात लॅप्रोस्कोपी नव्हती, ओपन सर्जरीच होती, पण आत जाऊन ते अपेंडिक्स आपल्याला दिसायचं कसं इन्फ्लेम्ड आहे, पस आहे का, परफोरेट झालाय का. आणि ते काढल्यानंतर पेशंट छान आनंदाने बरा होऊन घरी जायचा. तसं मेडिसिनने जर तुम्ही विचार केला तर बरेचसे रोग जे आहेत ते ज्याला आपण क्रॉनिक म्हणतो की डायबेटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, अस्थमा आहे, तर हे आपल्याला बरेच वेळा क्युअर करता येत नाहीत, ते कंट्रोलमध्ये ठेवता येतात. म्हणजे औषधही सतत घ्यावी लागतात, डोस कमी जास्त होऊ शकतो, पण त्याच्यावर लक्ष ठेवायला लागतं की मी बरा केला पेशंट आता तू माझ्याकडे आला नाहीस तरी चालेल असं फिजिशियन म्हणू शकत नाही. त्यामुळे ती ब्रांच मला आवडायची नाही. आणि त्यावेळेला गायनॅकोलॉजिस्ट 3च एक ऑपरेशन्स होती की नॉर्मल डिलिव्हरी किंवा फार त्याला फोर्सेप्स लावायचा, सिझेरियन सेक्शन आणि हिस्टेक्टमी. लॅप्रोस्कोपीचा जन्म त्यावेळेला फक्त ट्युबल लायगेशन म्हणजे ज्याला आपण फॅमिली प्लॅनिंग म्हणतो ते सोडलं तर बाकी ही कुठलीही मोठी ज्याला आपण शस्त्रक्रिया म्हणू शकू इतर किंवा सर्जरी होत नव्हती. त्यामुळे ती ब्रांच आवडत नव्हती. आणि सर्जरी मी म्हटलं तसं फॅसिनेटिंग हे म्हटलं, कारण तू आम्हाला पॅथॉलॉजी दिसते ती टॅकल करता येते, त्यामुळे ते खूप आवडत होतं. हे सर्जिकल करिअर करण्यासाठी माझ्या मिस्टरांचाही ह्याच्यात खूप हातभार आहे, कारण ते स्वतः सर्जरी करत होते, मला 2 वर्ष सिनियर. आणि ज्यावेळेला आमचं लग्न ठरलं त्यावेळेला मी विचारलं की मला ॲनेस्थेशिया म्हणजे नॉन क्लिनिकल ब्रांच मला करायची नाही की रोज माझा पेशंटशी संबंध येईल अशी मला, आणि मला सर्जरी आवडते. आणि त्यावेळेला माझ्या बायकोनी तिला जे आवडतं त्याच्यात
पुढे करिअर करावं आणि माझा जी कोणी असेल त्याला माझा सपोर्ट असेल, ह्या एका वाक्याने मी त्यांच्यावर भारावून गेले. हे अगदी बरोबर आहे. आणि इतक्या त्या काळात म्हणजे आपण म्हणूया की 30 जास्तच वर्षांपूर्वी 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे बायको आपली असावी डॉक्टर की तिला आपले प्रॉब्लेम्स करतात म्हणून, पण ते शेवटी घर सांभाळायच्या दृष्टीने तिची फार डिमांडिंग ब्रांच नसावी असं एखाद्या सर्जनला किंवा डॉक्टरला वाटलं तर त्यात काही चूक होतं असं मला वाटत नाही. आमचा दोघांचा सहजीवनाचा प्रवास सुरू झाला, पण अर्थातच त्यावेळेला मी मुंबईला 3 वर्ष, तो इथे पुण्यात असल्यामुळे पुण्यात त्याची 3 वर्ष. त्याच्यानंतर मग आम्ही दोघंही 4.5-5 वर्ष इंग्लंडला गेलो MS झाल्यानंतर. दोघांनी आम्ही FRCS केलं. आणि त्या काळात टेक्नॉलॉजीमध्ये परदेशात आणि आपल्या देशात खूप फरक होता, जो आता नाहीये. कदाचित मी तर म्हणेन की आता उलटी गंगा व्हायला लागलेली आहे. लोक आपल्याकडे शिकायला येतात आणि आपल्याकडेही खूप प्रगत गोष्टी झालेल्या आहेत. पण त्यावेळेला ती एक अट्रॅक्शन होतं की परदेशात कसं ट्रीट केलं जातं, तोच डिसीज किंवा त्यांच्याकडे आयुध कोणती जास्ती आहेत किंवा काय सिस्टीम आहे, या दृष्टीने आम्हाला दोघांनाही जायचं होतं. आणि अर्थातच आम्हाला परत पण यायचं होतं. त्यामुळे 4.5 वर्ष राहून दोघांनी FRCS करून आमच्या गाठीला तो अनुभव गाठीला बांधून आम्ही दोघंही 87 मध्ये परत आलो. आणि अर्थातच तो पुण्याचा असल्यामुळे पुण्यात आलो. दोघांच्याही आईवडील डॉक्टर नव्हते, त्यामुळे असं घरचं काही हॉस्पिटल आहे किंवा काही सेटलमेंट आहे वगैरे असं काही नव्हतं. पण प्रबळ इच्छा होती की आपण डॉक्टर झाल्याचा दोघांनाही आनंद होता. म्हणजे कारण हे कोणी मारून मुटकून आम्हाला डॉक्टर केलेलं नव्हतं. सो पहिली गोष्ट मी आमच्याकडनं तर आम्ही फुल त्याला हे द्यायला तयार होतो. आणि मी म्हटलं तसं माझे मिस्टर जसं त्यांनी मला हा आश्वासन दिलं होतं, तसंच माझ्या घरच्या फॅमिली पण मला तशी भेटली. सो मला असं वाटतं कुठल्याही वर्किंग विमेनला, म्हणजे ती डॉक्टर असेल किंवा इतर कुठलीही ब्रांच असेल, तिला जर बाहेर पाऊल टाकायचं असेल तर घरच्यांचा सपोर्ट आणि तो बिनशर्त सपोर्ट असणं खूप म्हणजे गरजेचं आहे. कारण तिचं निम्म लक्ष जर बाहेर पडल्यानंतर घराकडे राहणार असेल तर ती तेवढं त्या ह्याच्यात लक्ष घालू शकत नाही. सो लकी असायला पाहिजे आणि आपल्या सासू सासऱ्यांना सुद्धा आपल्या आई वडिलांसारखंच मानून त्यांचाही मान ठेवून त्यांच्याशी तसं वागलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे हे दोन्ही कडचंच आहे, अगदी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आणि तुम्ही हे सगळं सांगताय ते 80च्या दशकातलं, त्यामुळे तेव्हा तुम्ही स्त्री म्हणून सुद्धा डॉक्टर झालात, त्यानंतर परदेशामध्ये जाऊन शिकून आलात, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आजकाल बऱ्यापैकी मुलं बाहेर शिकायला जातात, पण त्या काळात तुम्ही म्हणताय तसं फॅमिलीचा सपोर्ट, सरांचा सपोर्ट हा फार महत्वाचा आहे. आणि जसं फॅमिली आपल्याला सपोर्ट करते तसं आपणही फॅमिलीला सपोर्ट करणं तेवढंच गरजेचं आहे. तरच प्रत्येक स्त्री घरात आणि करिअर असं दोन्ही सांभाळू शकते. अगदी खूप छान तुम्ही सांगितलं ते. आणि असं माझ्यासमोर सिनेमा तयार झालाय की तुम्ही सगळं कसं केलं तुमच्या ग्रॅज्युएशन पासून आणि लॅप्रोस्कोपी भारतात येऊन तुम्ही ती सुरुवात करेपर्यंत. अगदी छान. आता त्याच्याबद्दलही थोडं सांगते की ती कसं काय हे सुरू झालं. बेसिकली त्या काळात बायका फार कमी जनरल सर्जन व्हायच्या, म्हणजे गायनेकोलॉजी, पिडियाट्रिक्स, पॅथॉलॉजी असं हे केलं जायचं. आणि त्याच्या मागचं कारण हेच होतं की ॲज अ जनरल सर्जन कधी इमर्जन्सीज येऊ शकतात, रात्री अपरात्री ट्रोमा येऊ शकतो, जावं लागू शकतं, त्यामुळे कमी बायका असायच्या. त्यामुळे बाईला जर तिच्या स्तनात ब्रेस्टमध्ये काही गाठ आली तर तिला लाज वाटायची की मी पुरुषाला कसं जाऊ शकतो. दुसरा भाग असा आहे की जो आपल्याला गुदद्वार आहे किंवा ज्याला आपण एनस म्हणतो, ब्लिडिंग झालं किंवा तिथून काही त्रास होतोय, कॉन्स्टिपेशन आहे, पस येतोय, फिस्टुला किंवा बगिंद्र आपण त्याला म्हणतो, ते असं काही माहिती असायचं की काहीतरी गडबड आहे, पण ते दाखवायला त्यांना लाज दाखवायचं. तर ह्या सगळ्या दृष्टीने माझ्या डोक्यात असं होतं की ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन आणि ब्रेस्ट रिडक्शन मॅमोप्लास्टी, कारण मॅस्टेक्टमी कशी करायची ॲज अ जनरल सर्जन येत होती, पण त्याच्यानंतर रिकन्स्ट्रक्ट करणं किंवा त्याचे जे काही बारकावे आहेत हे शिकण्यासाठी साधारण अमेरिकेला जावं असं डोक्यात आलं, कारण तिथे खूपच ब्रेस्ट सर्जरी व्हायची आणि ती खूपच प्रगत होती. तर त्या दृष्टीने 90 साली मी तिकडल्या एका प्लॅस्टिक सर्जनशी कॉन्टॅक्ट केला होता. त्याच्याबरोबर सगळं ठरलं होतं की ह्या दिवशी मी तिकडे जाणार आणि मग त्याने लाईन अप केली होती पेशंट्सची, रिडक्शन आहे, कसं कॉस्मेटिकली छान परत करता येईल मॅस्टेक्टमी नंतर वगैरे. आणि आता नशिबाचाच हा भाग म्हणायला पाहिजे की मी तिथे पोहोचायच्या आधी संजयची कॉन्फरन्स असल्यामुळे तो एक आठवडाभर तिथे आधी होता अमेरिकेत आणि मी त्याला नंतर जॉईन होणार होते. तर त्यावेळेला त्याने टीव्हीवर एक जाहिरात बघितली की त्यावेळेला टीव्हीवर जाहिरात करणं लिगल होतं. आता आपण असं उघडपणे मी असं करतो तसं करतो बोलू शकत नाही. तर त्या तिकडल्या जवळच्या एका हॉस्पिटलचा ऍडमिनिस्ट्रेटर टीव्हीवर आला होता आणि की त्याने सांगितलं होतं की आमच्या इथे लॅप्रोस्कोपिक लेझर कोलेसिस्टेक्टमी होते. आणि
तुम्हाला पेशंट 2 दिवसात घरी जातो, पेशंटला खूप आराम मिळतो आणि दीज आर द कॉन्टॅक्ट नंबर्स. म्हणजे खुल्ला अशी ती जाहिरात होती टीव्हीवर. ओके. ती नशिबाने संजयनी बघितली आणि मी एक 4 दिवसात येणारच होते. ते ऐकल्यानंतर बातमी पाहिली आणि ऐकलं, पण ते नंबर आला. मग त्याने त्या नंबरला फोन केला, तर त्या ऍडमिनिस्ट्रेशनशी बोलला. तो म्हणलं मी स्वतः जनरल सर्जन नाहीये, पण माझी बायको आता येतेच आहे 4 दिवसात, तिला बघता येईल का? तर ते म्हणले हो, आम्ही त्या सर्जिकल डिपार्टमेंटशी बोलतो आणि मग कळवतो. त्यांनी लगेच कळवलं आणि त्यावेळेला ते 7/11चा अटॅक झालेला नव्हता. वी आर टॉकिंग ऑफ 1990. हा, तर त्यामुळे असं हे नव्हतं, खूप रिस्ट्रिक्शन नव्हते, कोणावर संशय आहे, भीती नव्हती की हा म्हणजे आतंकवादी आहे का कोण आहे का हे वगैरे, किंवा इम्युनायझेशन आहे का तुमचं, टीबी नाही ना, हे हल्ली आता सगळं ते चेस्ट एक्सरे सगळं मारतात, तसं त्यावेळेला काही नव्हतं. तर मी यायच्या आधी संजय एक दिवस जाऊन तिथे त्या थिएटरमध्ये गेला, त्याने सगळं बघितलं ते, आणि तो म्हणाला की माझी बायको अशी येते, तर ती ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन पण बघणार आहे, पण तिला हे पण बघता येईल का? तर ते म्हणजे जरूर, आमची विल बी मोर दॅन हॅपी. आणि मग त्या 10 दिवसात मी जवळजवळ 40 गॉल ब्लॅडर्स बघितली. कारण कोलेसिस्टेक्टमी खूप कॉमन ऑपरेशन होतं. आपल्याकडे आता गॉलस्टोन जसे वाढले त्यावेळेला नव्हते, बिकॉज ऑफ लाईफस्टाईल मेटाबॉलिक डिसऑर्डर्स. त्यामुळे त्या 40 दिवसात माझा इंटरेस्ट बघून त्याने त्या तिकडल्या हॉस्पिटलच्या ट्रस्टीची परवानगी काढली की हिला ऍक्च्युअली ऑपरेशनला वॉश होऊ दे का. आणि मग मी कॅमेरा धरला एक दिवस, 3 ऑपरेशन्स होती त्या दिवशी. पण अंदाजच नाही ना की टीव्ही समोर आहे, इथे छोट्या लोकांतून काहीतरी इन्स्ट्रुमेंट दिले आणि तिथे बघून इथे काहीतरी हलवायचं. तर मला कॅमेरा धरला तरी तो माझा इतका हलत होता की तिथे लगेच एक मॅग्निफाईड तिथे जास्ती हलताना दिसायचं. तर मी आय जस्ट थँक द डॉक्टर त्या दिवशी झाल्यानंतर की म्हटलं माझ्यामुळे तुमचा ऑपरेटिव्ह टाइम वाढायला नको. मी ऑब्झर्व करते, माझे नोट्स काढते काय, पण तुम्ही करा आणि मी बघायला मला आवडेल. तर हे सगळं करून सगळ्या नोट्स काढल्या, हे सगळं केलं. परत आलो. परत याच्या आधी त्यावेळेला आपल्याला सूचना माहिती नव्हतं. इट वॉज सो अर्ली डेज, ऍब्सोल्युटली अर्ली. म्हणजे त्याच्याकडे सुद्धा खूप सिनियर सर्जन्स यायचे. हा तसा तरुण होता त्यावेळेला की आमचे पेशंट पण आपण करूया, दोघं मिळून करायचे, कारण त्यांनी सुरू केलेलं होतं. बॉब आर्नॉल्ड नावाचं ते सर्जन होते. ते सगळं येताना क्लिप्स आणि क्लिप आपल्याला घेऊन आले, कारण सिस्टिक डक्टरने बांधायची कशी कुणाला माहिती, काहीच येत नव्हतं. तेवढे पैसे होते, तेवढे डॉलर होते, ते जे काय होते त्याच्यात ते जे इथे घेऊन आलो. आल्यानंतर इथे 4 लोकांना भेटले मी, कारण सगळ्यांना मी असं काहीतरी शिकून आली आहे असं सांगणं आवश्यक होतं. आणि त्यातले त्यावेळेला पुण्यात 3 सर्जन्स खूप त्यातल्या त्यात गॉलब्लॅडरची ऑपरेशन्स जास्ती करायचे, कारण एक तर आधी रेअर होतं ते, पण त्यातल्या त्यात म्हणजे 3घांकडे लोक जायचे. त्यातले डॉक्टर एडिबाम म्हणून जहांगीरला होते सिनियर सर्जन, त्यांना जाऊन भेटले. अजून 2 होते, त्यांना जाऊन भेटले, MJ जोशी म्हणून, आणि भरूचा म्हणून एक पारसी होते, त्यांनाही भेटले. पण मग शेवटी योग असा होता की एडिबाम सरांकडे एक दिवस एक पेशंट आला आणि त्यांनी मला फोन केला की तू येऊन बघ, त्याला गॉलस्टोन्स आहेत, तर तुला जे मला जे सांगितलंय ते तुला बघ करायचं आहे का. जाऊन धावत पळत जाऊन तो पण इक्विपमेंट गोळा करणं, सगळं ते लोन काढून, सगळं ते कॅमेरा, नंतर इन्सफ्लेटर, सगळं इन द मीन टाइम सगळं ती तयारी चाललेली होती. आणि एकीकडे सारखं सगळे आपल्याला पेशंट मिळायला पाहिजे, तर आपल्याला विसरायला होईल असं वाटायचं. 4-5 महिने झाले होते परत येऊन. तर पेशंट जाऊन बघितला का आता जेव्हा मी तो विचार करते त्यावेळेला तो आयडियल पेशंट होता, बारीक होता, प्रिव्हियस सर्जरी काही नाही, सिंगल स्टोन होता, ॲक्यूट कोलेसिस्टायटिस नाही. सो अगदी मी स्ट्रेट फॉरवर्ड पेशंटचं सगळं आपलं पॅथॉलॉजी वगैरे असणार होती. तर शनिवारी बघितलं, ते म्हणजे सोमवारी माझी लिस्ट आहे, तर सोमवारी करशील का. म्हटलं करीन सर, पण म्हटलं मला असिस्ट कोण करणार, कारण 4 लोक आहेत, 2 कमीत कमी सर्जन लागतात, मी करीन ना म्हणले. तर सरांना काही आयडिया नाही मी काय बोलते, नुसतं मी सांगितलंय असं करायचं. तर म्हटलं सर संजय ना सिंगापूरला गेलाय कॉन्फरन्स आहे म्हणून, तो मंगळवारी रात्री येतोय, तर मी बुधवारच्या तुमच्या लिस्टवर करू का. म्हणजे अगं असं काहीतरी तू बोलू नको, तू जर करणार नसते सोमवारी तर मी त्याचं ओपन करून टाकेन सोमवार. कारण तो म्हणे रिक्षावाला आहे, तो फुकट पेशंट आहे, म्हणजे तुला काही पैसे मिळणार नाही. म्हणजे सर मला पैसे नको आहेत, मला करायचंय, पण मला नीट पण व्हायला पाहिजे ना ते. तर ट्रस्टी मला विचारतील फुकट पेशंट नुसता कशाला ठेवलाय 3 दिवस, मी नाही सांगू शकत तिला द्यायचंय म्हणून, तू सोमवारी कर, नाहीतर मी त्याला ओपन करून त्याचं ऑपरेशन संपवणार. सो आय हॅड नो चॉईस. मी म्हटलं नाही सर मी येते, तुमची बाकीची लिस्ट संपा आणि मग मला थिएटर द्या, कारण मला किती वेळ लागणार माहिती नव्हतं. बघितलं होतं, सारखी मनात रिवाईज करत होतं, प्रत्यक्ष करणं वेगळंच आहे ना. सगळा जामानी मागून माझा तो सगळं मॉनिटर आणि सगळं घेऊन गेले. 12 वाजता सगळ्यांनी मला थिएटर दिलं जहांगीरचं, आणि मग सुरू झालं. मग ते रेसिडेंट सर थांबले होते हे करायला, मला असिस्ट करायला. आणि ज्याला आता मला 20 मिनिटं लागतील जे गॉलब्लॅडर काढायला, त्यावेळेला मला 4 तास लागले.
कारण कोणालाच काही माहिती नव्हतं. मीच काय जे सांगितलं तसं ते बिचारे करत होते. आणि इन्सफ्लेशन केलं, पहिलं पोट घातलं, दिसलं, मग अजून 3 पोट्स घातले, मग त्याला धरलं. आणि त्यावेळेचे इन्स्ट्रुमेंट सुद्धा ना मी त्याला म्हणेन म्हणजे काय म्हणत पुराण दिसते असे, कारण त्याला जस्ट नवीन होतं सगळं ते. अगदी बरोबर. त्याला रॅचेट नव्हता, रोटेशन नव्हतं, इन्सुलेशन नव्हतं, असं सगळं म्हणजे खूप प्रिमिटिव्ह असं ज्याला म्हणू आपण, पण होतं काहीतरी. मग ते धरलं ना की त्यांचं लक्ष टीव्हीकडे बघता तो कॅच त्याला नव्हता रॅचेट, मग ते सुटायचं. मग मी कॅमेरा परत बॅक करायची, मग सर प्लीज असं करू नका, असं धरा आणि असं धरा. असं करता करता सर 2 तासांनी कधी निघून गेले कंटाळून, आणि त्यांची जागा अजून एका रेसिडेंटने घेतली. मला कळलं, पण आय वॉज लुकिंग ॲट द टीव्ही एनग्रॉस. आदल्या दिवशी मी झोपले नव्हते, मी सकाळी न जेवता आले होते. आता आज हे पहिलं प्रोसिजर छान आहे, पण माझ्या चुकीमुळे ते डिसरेप्यूट मध्ये जायला नाही पाहिजे. ही सगळ्यात मोठी जबाबदारी होती माझी, की ते करताना कुठेतरी इंटेस्टाईनलाच इंजुरी झाली, कारण टोटली टेक्निक नवीन होतं. आता काय करायचं माहितीच, पण ज्या म्हणजे हाताने जेवणाची सवय असलेल्यांना पहिल्या दिवशी चॉपस्टिकने खाताना किंवा कसं वाटेल, एक्झॅक्टली त्या सिच्युएशन मधनं मी जात होते. पण ऍट द एंड ऑफ 4 hours कॉल बेटर केम आउट, कुठे काही इंजुरी नव्हती, सगळं छान झालं. ते झाल्यानंतर काय रिअलाइज, माझे मी जसे हायपर एक्सटेंड झाले होते असं मान करून त्या टीव्हीकडे बघत, झोप नसल्यामुळे डोळ्यावरती भूक लागली होती. एनिवे, पण आय वॉज हॅपी की सगळं झालं ते. आणि दुसऱ्या दिवशी पेशंट बघायला गेले, छान होता पेशंट, राईस ट्यूब्स होतं. त्यावेळेला सगळंच आम्ही प्रोटोकॉल फॉलो केला होता. ती काढली, त्याला सांगितलं होतं घ्यायला. आणि मग म्हटलं तुला सर जेव्हा घरी पाठवतील तेव्हा तू घरी जा. मी रोज येईनच असं नाही, कारण तू छान आहेस आता. मग मी त्याला माझं व्हिजिटिंग कार्ड दिलं. त्यावेळेला कन्सल्टिंग होती जंगली महाराज रोडवर. आणि म्हटलं महिन्याभराने मला येऊन भेट, आता तुला सर 4 दिवस ठेवतील, कारण फ्री पेशंट आहे. म्हटलं सरांवर आहे ना, मी कसं म्हणणार की सर नाही इतके दिवस ठेवा. मग ते झालं. मग एक दिवस असं झालं, 3-4 महिन्यांनी, की कन्सल्टिंगमध्ये संध्याकाळी 6 ते 8 मी बसलेले होते, आणि रिसेप्शनिस्टने एक पेशंट आत पाठवला नाव हे करून. आणि आत आल्यानंतर मी म्हटलं या काय होत आहे, नाही पोट दाखवायचं आहे. म्हटलं या मग त्यांना कोचावर म्हटलं झोपा. मी आपलं सगळं पोट बघते, इकडे दाबते तिकडे दाबते, कुठे काही दुखतंय का, गॅसेस होतात का, नाही भूक लागते, हो नाही मस्त भूक लागते. म्हटलं मग कशासाठी आलाय माझ्याकडे. तर त्यावेळेला तो म्हणला मॅडम असं काय करता तुम्ही, माझी पिशवी नाही का काढली. आता त्या पेशंटला मी जहांगीरच्या चट्ट्यापट्ट्याच्या वेशात डायरेक्ट पाहिलेलं होतं, कारण तो ऍडमिटेड होता मला सरांनी जेव्हा बघायला सांगितलं तेव्हा. आणि त्याच अवस्थेत मी त्याला परत नॉर्मल कपड्यात आधी पाहिला नव्हता. नाव माहिती होतं त्यावेळेला, मोबाईल फोन्स नव्हते, स्मार्टफोन्स नव्हते, नाही तर माझ्याकडे फोटो असता, फोटो नाही माझ्याकडे. तो पिशवी काढतोय म्हटलं रे माणसाची पिशवी म्हणजे एकदम लख प्रकाश पडला, इट कॅनॉट बी युटेरस. पिशवी ओके गॉल ब्लॅडर. मग मी फटाफट केसाळ अब्डॉमेन होतं की त्या ह्याच्यात ते इतके छोटे व्रण दिसले नाही, 3-1 महिने ऑलरेडी झालेले होते. मग शोधल्यानंतर दिसलं हा काहीतरी आहे कधी बारीक होणार आहे. मग मी की त्याला प्रश्नांचा भडीमार केला. म्हटलं अरे मला सांग काय झालं. नाही म्हणे मला 4थ्या दिवशी सरांनी सोडलं, मी खायला प्यायला लागलेलो होतो, मला काही फारसं काही दुखत नव्हतं. आणि मग सर म्हणले की तू 2 आठवडे फक्त विश्रांती घे, मग तू जॉईन होऊ शकतो. म्हणून मी 2 आठवड्याने रिक्षा चालवतो म्हणाले. आणि म्हणे आता इथे जवळ एका गिरायकाला घेऊन आलो होतं, तुमचं कार्ड मला ते लक्षात होतं, म्हणून तुम्हाला भेटायला आलो. तुम्ही मला सांगितलं होतं ना महिन्यानंतर तरी ये, तर 3 महिने झालेले होते. तर मी अगदी मजेत आहे म्हणाला. So I have not forgotten that moment. That is the happiest moment of my life. कारण तो जो रिक्षावाला आहे की त्याला जर मोठं कापून पूर्वीच्या पद्धतीने झालं असतं, महिनाभर मिनिमम त्याला राहावं लागलं असतं, हर्निया त्यातनं होऊ शकतो म्हणून त्याची जखमेची काळजी घेणं. आणि तो 2 आठवड्यानंतर ही वॉज बॅक अर्निंग फॉर हिमसेल्फ. सो आय थिंक ते इतकं मला ते असं जाणवलं त्या क्षणी की योग्य केलंय आपण, आज ती धडपड करून आपण जे शिकून आलोय. त्याच्यानंतर असं झालं की हे 90 साल नोव्हेंबर 19 नोव्हेंबर 1990, म्हणजे माझ्या तो लक्षात राहिलं इंदिरा गांधीचा वाढदिवस आहे. माझ्या नंतर लक्षात आलं म्हणजे ती तारीख, म्हणजे 16 महिन्याची लक्षात राहिली आहे आणि अर्थातच पहिलं. त्याच्यानंतरच्या नेक्स्ट इयरला मग युरोप, कारण त्यावेळेला खूप प्रगत होता ह्या लॅप्रोस्कोपीत, इंडिया आणि अमेरिकेपेक्षाही जवळ आहे आपल्याला, अमेरिकेत जाणंही तितकं सोपं नव्हतं. म्हणजे जवळजवळ पुढची 4-5 वर्ष मी दरवर्षी कुठल्या तरी देशात जाऊन ह्याच्यावरनं फाइंड आउट करून वेगवेगळं. नुसतं आता गॉलब्लॅडर आपल्याला येत आहे, उद्या हायटस हर्निया यायला पाहिजे, इन्सिजनल हर्निया यायला पाहिजे, स्प्लिनेक्टमी यायला पाहिजे. तर त्यावेळेला ते प्रगत होते लोक, आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी दरवेळेला मी अशीच 3 आठवडे जाऊन म्हणजे बघून शिकून नोट्स हे करायच्या, काय म्हणजे प्रोग्रेस व्हायला पाहिजे. एकाच ह्याला आपण थांबून आपल्याला चालणार नाही. खूप छान.
त्यातल्या एका ह्याच्यात मी जर्मनीत गेलेली असताना 2 वर्षानंतर प्रोफेसर गर्हार्ड बूस म्हणून, आता ही इज नो मोर अनफॉर्च्युनेटली, पण रिअल प्रोफेसर, आणि इतकी सुंदर त्यांचं ऑपरेशन थिएटर होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच कॅम्पसमध्ये वुल्फ कंपनी जी आहे, जे अनेक स्कोप्स तयार करतात, म्हणजे आमच्या अनेक दुर्बिणी आहेत आणि हे आहेत, किंवा लॅप्रोस्कोपीची हे आहेत, इन्सफ्लेटर, म्हणजे कर्ट सेम इज सपोज टू बी द फादर ऑफ लॅप्रोस्कोपिक सर्जरी. इज अ गायनेकॉलॉजिस्ट, आता ही इज अ नो मोर, पण त्यांनी तो इन्सफ्लेटर डिझाईन केला. नाही तर पूर्वी ते असं फुसफुस करून हे करायचे. सो खूप गोष्टी जर्मनीत पुढे गेलेल्या आहेत. तर ते प्रोफेसर गर्हार्ड बूससाठी ते तिथे वुल्फची फॅक्टरी त्यांच्या कॅम्पसमध्ये होती. त्यांना जसं लागेल तसं इन्स्ट्रुमेंट ते वाकवून, असं पाहिजे निडलो भेटतो तो असं आत जाईल, असा पाहिजे असं ते बदलून द्यायचे. आणि तिथे ते पिगवर प्रयोग करायचे नवीन ऑपरेशनचं. इसोपेरेक्टमी केली, मग ती जोडली. तर त्यावेळेला जे काय ते अॅनिमलची काळजी घेतली जायची, आणि ते तर त्यांची एवढी मोठी अॅनिमल्स, आणि पांढरी शुभ्र स्वच्छ आपल्या कळली माहिती अशी त्याच्यात लडबडणारी काळी आणि ती मातीत आणि हे झालेली. पण त्याला ते एंडोट्रॅकिक ट्यूब घालायचे. त्यावेळेला त्यांच्याकडे पल्स ऑक्सिमीटर होता त्या पिग्ससाठी, जेव्हा आपल्याला माहिती पण नव्हतं. मग ते सगळं बघितल्यानंतर त्याच्यावरनं मला आयडिया सुचली की आपण कसं शिकवायचं. आणि म्हणून मी भारतातली पहिली ॲनिमल लॅब सुरू केली 92 साली. हे 90 नोव्हेंबरमध्ये केलं. 91 मध्ये मी ते बघून आले आणि म्हटलं हे काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. मग 92 ते जवळजवळ 10 वर्ष मी ती चालवली. माझ्याकडे खालीच घराच्या इथे जागा होती, तिथे ऑपरेशन थिएटर तयार केलं. मी प्रॉपर हायड्रॉलिक टेबल आणलं, अशी 2 खोल्यांसारखं होतं छान. आणि सगळं मी सुरू केलं. अगदी पहिल्यांदा आधी एक सर्जन माझा स्टुडंट होता. फेब्रुवारी 92 साली सुरू केलं. आणि मग दर महिन्याला 4 सर्जन्सला म्हणजे सांगोपांगी ते कळायला लागलं लोकांना की इथे अरे शिकवलं जातं. कारण लोकांना पण एक नवीन माहिती. कारण माझं 5वं ऑपरेशन ज्या वेळेला होणार होतं गॉल ब्लॅडरचं, त्यावेळेला मी मुद्दाम रेकॉर्ड करण्यासाठी एकाला प्रोफेशनलला बोलावलं. त्यावेळेला मी इलॅक्स बुधवारीला अटॅच होते. माझं स्वतःच काही नव्हतं हॉस्पिटल. तर त्याला त्या ऑपरेशनसाठी बोलावलं. मग त्यावेळेला त्याचं सगळं ते घेऊन आला तो रेकॉर्डिंगचं. आणि ते रेकॉर्ड केलं. मग त्याच्या ह्याच्यात जाऊन डब केलं, मी एडिट केलं, डब केलं, काय नको आहे ते सगळं. आणि 90 साली केलं म्हटल्यानंतर 92 साली मी फेब्रुवारीत मॅसिकॉन, महाराष्ट्र स्टेट चॅप्टर ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया, मॅसिकॉन दरवर्षी महाराष्ट्र स्टेट चॅप्टर ऑफ सर्जन्स, मॅसिकॉन वेगवेगळ्या शहरात भरते. ती त्या 92 साली मी ते पहिल्यांदा सर्जन सोबत ते ऑपरेशन आलं. तो पण माहिती नव्हतं कोणाला. आणि असं एकदम सगळं मी जशी त्यावेळेला इम्प्रेस झाले होते ते बघून, तसं सगळं असं काहीतरी करता येतं. आणि त्याच्यानंतर मी ते ॲनिमल लॅब सुरू केली. पीपल वॉन्टेड टू लर्न. मग 4 पिग्स आणायची. 4 जर सर्जन असते तर आज शनिवारी दुपारी 2, रविवारी सकाळी 2 त्या पिगरीत जायचं. त्याच्याबरोबर वायदा केलेला की 500 रुपये तुला मी देणार प्रत्येक पिगचे. पण झाल्यानंतर तुझे परत घ्यायचं का नाही तर करायचं काय मी त्याचं. त्यावेळेला मारुती 800 होती. मग त्या तिथे जायचं शनिवारी दुपारी. आणि फोर्टविल फिनार्गेची बाहेरच तिथे भरायच्या. आणि त्याला सांगायचं त्यातल्या त्यात खूप मोठं नको मॅनेज करायला. असं त्याचं ते एका कोपऱ्यात असायची ती धडपड. बरं ते आणलं की मी सुतळी घेऊन गेलेली असायची. त्याचं स्नाउट बांधायचं कारण भीती वाटायची. आणि पुढचे 2 पाय आणि मागचे 2 पाय सुतळी नुसते जवळ ठेवायचे. त्याला इंट्रामस्क्युलर ते इंजेक्शन द्यायचं फोर्टविल फिनार्गे. आणि पोत्याचा एक कॉर्नरला भोक होतं, त्यातनं स्नाउट बाहेर येईल असं ते पोत्यात घालायचं. त्याला म्हणजे ब्रिदिंगला काही प्रॉब्लेम नाही. आणि मारुतीच्या 800 डिक्कीत 2 पिग्स शनिवारी ती झालं की रात्री परत करायची. म्हणजे जसं किती वाजता संपलं त्याप्रमाणे. रविवारी सकाळी लवकर जायचं आणि हा उद्योग करायचा. म्हणजे ती आठवडाभर माझी मारुती इतका घाण वास येता किती ती स्वच्छ केली तरी. तर हा सगळं मग ते थिएटरमध्ये त्यांना आणायचं. मग त्यांचे स्नाउट तसंच ठेवायचं. मग मी ट्रॅकिओस्टोमी करून ट्यूब घालायची. कारण एवढं मला ना लॉंग ब्लेडवाला हे मिळाला नाही आपल्या इथे पटकन लारिंगोस्कोप ट्यूब घालायला. आणि माझी नेहमीची म्हणजे ह्युमनला अॅनेस्थेशिया देणारी माझी मैत्रीण होती ती एअर इथर मी सगळं सांभाळायची ते अॅनेस्थेशिया खाली. मी एक पेन किलर द्यायची त्याला, इंट्रामस्क्युलर अँटीबायोटिक द्यायची त्या पिगला. आणि मग 4 असले की त्या 1 जण कॅमेरा धरायचा, 1 जण ऍक्च्युअली सर्जरी करायचं, 1 जण असिस्टंट, आणि 4था ट्रॉलीवर की क्लिप दे हे दे वगैरे असं सगळं. आणि ते वुड रोटेट. देन सेकंड ह्याला दुसरा हा इकडे जायचा. आणि रविवारी छान कोऑर्डिनेशन व्हायचं त्यांचं. कारण दे आर रिपीटिंग द सेम स्टेप्स इन ऑल 4 पिग्स. सो असं ते सगळं. आणि मग त्याच्यानंतर त्यांना सगळी माहिती द्यायची की कुठून इक्विपमेंट विकत घेता येतील. काही व्हिडिओज दाखवायच्या, त्याच्या काही कॅसेट्स द्यायच्या, DVD होत्या त्यावेळेला.
आणि मग हे सगळं करता करता त्यांना जेव्हा त्यांच्या गावात जाऊन म्हणजे अगदी दिल्लीपासून चेन्नईपर्यंत सगळीकडनं लोक आले, कारण फार कुठे नव्हतंच आहे. दिस वॉज अ अर्ली थिंग. नंतर खूप सुरू झाले 4-5 वर्षांनी दुसरीकडे हे सगळं ट्रेनिंग. मग त्यांना मी सांगायची तुम्ही गोळा करा पेशंट, आणि तुम्ही शक्यतो मी असं सांगेन तुम्ही मित्र मित्र या दोघं, म्हणजे कारण 2 माणसं लागतातच. कोऑर्डिनेशन आणि एकमेकांच्या केसला असिस्ट करा, त्या इन्व्हेस्टमेंट त्याच्यात एकत्र करा. एवढी एकदम एवढी इक्विपमेंटची कॉस्ट आहे तर एकावर पडणार नाही. सो दॅट आयडिया वॉज पिक्ड अप वेल. त्या गावात शक्यतो 2 जण मित्र यायचे. आणि मग बऱ्याच ठिकाणी मी इंडियात गेले की जिथे मग ह्यांना सुरू करायचं होतं, आणि त्यांना सांगायची तुम्ही 5-6 केसेस तरी ठेवा तुमच्या लोकल ह्यांना येऊ द्या, जीपीजना किंवा सर्जन्सना. आणि आय वुड नॉट वॉश, पण मी ऍट द बॅक आहे म्हटल्यानंतर ते देयर वॉज अ गुड कॉन्फिडन्स होता. म्हणजे त्यांना कळलं पाहिजे की तुम्ही करताय, मी करते ठीकच आहे, पण तुमच्या गावातला माणूस कोणतरी करतोय. सो आय हेल्प देम टू स्टार्ट देअर प्रोग्राम्स. त्यामुळे खूप भारतभर खूप भेटले त्यावेळेला. खूपच छान. म्हणजे हे खूपच छान. आणि लॅप्रोस्कोपी कशी माणसावर करायची, पण ऑफकोर्स तुम्ही सगळं पिगवरनं शिकलात आणि खरंच खूपच म्हणजे मला कधी कधी वाटतं मी कसं काय डायरेक्ट त्या माणसावर केलं त्यावेळेला. मी आता जेव्हा पिगवर शिकवायला लागले, पण मला असं वाटतं जी जबरदस्त इच्छा असते ना, आणि कुठे हार नव्हता, ते स्टेप्स हळू 4 तास लागलेले मला वाईट नाही वाटलं, पण काही त्याला त्रास इंजुरी होता कामा नाही, काही कॉम्प्लिकेशन होता कामा नाही. आणि अगदी असं आपण म्हणतो ना की पुस्तकातनं आपण शिकलोच आहे, प्रॅक्टिकली बघतोय, पण मी असं म्हणते की पेशंट आपल्याला शिकवत असतात, म्हणजे ते पण प्रश्नच नाही, त्यांच्यामुळे थँक्स द्यायलाच पाहिजे. खूप छान माहिती मॅडम सांगतायत. लॅप्रोस्कोपिक सर्जरी लंडन मध्ये त्या शिकल्या आणि मग भारतात आली, आणि कशीही त्यांनी 80च्या दशकामध्ये, नंतर 90 मध्ये, आणि स्वतः तुम्ही अॅनिमल लॅब केली, विद्यार्थी अजून घडवले, अजून सगळे डॉक्टर्स हे लॅप्रोस्कोपी सर्जरी करायला लागले. आणि आज किती आपण तेव्हा लोकांना भीती वाटायची, आता पेशंट सांगतात मॅडम लॅप्रोस्कोपी पाहिजे, ओपन नाही. म्हणजे खरंच खूप खूप छान प्रवास झाला, आणि तुम्ही हे सगळं शिकून आलात, आणि खरंच शिकण्याची इच्छा आणि त्यातलं स्किल्स म्हणूया एवढं छान डेव्हलप झालं, आणि आज ते देताय तुम्ही सगळं. आणि आय थिंक आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी भारतात, तुम्ही म्हणालात तसं की भारतातही आता खूप चांगल्या टेक्नॉलॉजी आल्या. रोबो सुद्धा आपल्याकडे आता मेडिकल फील्ड मध्ये आलेले, सर्जन्स साठी आले. तुम्ही त्याच्याबद्दलही सांगा आम्हाला. आता जवळजवळ आम्ही 28 वर्ष कोथरूडमध्ये एक 20 बेडचं हॉस्पिटल चालवलं. त्याचं कुलकर्णी एंडो सर्जरी इन्स्टिट्यूट असं नाव होतं. छोटं होतं तरी इन्स्टिट्यूट म्हटल्यानंतर लोकांना वाटायचं खूप मोठी बिल्डिंग बघायला मिळेल. पण मी शिकायला आलेल्या सर्जन्सना सांगायची इन्स्टिट्यूट कुठे म्हणतात कशाला, जिथे शिक्षण मिळतं. वास्तू छोटी असली तरी तिथे तुम्ही आज जे लॅप्रोस्कोपी का माझ्याकडनं शिकणार आहात, दॅट इज गोइंग टू टेक यू माइल्स. त्यामुळे इन्स्टिट्यूट हे नाव त्याचं ऍक्ट होतं, जरी जागा छोटी असली तरी. पण आता जवळजवळ 2.5-3 वर्षापूर्वी आम्ही आता बाणेरमध्ये युरोकुल नावाचं 105 बेडचं हॉस्पिटल बांधलंय, कारण आम्हाला ते पुरत नव्हतं आधीचं छोटं. तिथे आम्हाला ज्या काही सोयी करायच्या होत्या तेवढी तिथे जागा नव्हती, आणि त्यामुळे आता 1 जानेवारी 2023 साली आम्ही इकडे युरोकुल हे बाणेरमध्ये हायवेला सुरू केले. आणि तिथे आता सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स अगदी CT स्कॅन पर्यंत ठेवतात. कॅफे आहे, जेवण पेशंटला तिथेच दिलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ह्याच्यावरची पुढची म्हणजे लॅप्रोस्कोपीच्या पुढची जी पायरी आहे ती म्हणजे रोबोटिक सर्जरी. बरोबर. जसं लॅप्रोस्कोपी सुरुवातीला लोकांना भीती वाटायची की ते दुर्मिणीतनं होणार नसेल, तुम्ही आपलं पूर्वीच्या पद्धतीने करा. पण आता अगदी खेड्यापाड्यातल्या लोकांना सुद्धा माहिती झालंय की ते लेझरनी करा असं कधी कधी म्हणतात. त्यांना तो कधी कधी शब्द नक्की कळत नाही की लॅप्रोस्कोपी, पण ते छोट्या भोकातून करा, लेझरनी करा, म्हणजे आमचं रिकव्हरी आणि पटकन कामाला लागू शकू. आता त्याच्या पुढचंही रोबोटिक सर्जरी म्हणजे काय हे मी सांगू इच्छिते की ज्या वेळेला ओपनवरनं आपण लॅप्रोस्कोपीला गेलो त्यावेळेला पेशंटच्या दृष्टीने खूप मोठा फरक होता तो. कारण खूप मोठं कापायच्या ऐवजी छोटं कापल्यामुळे नॅचरली रिकव्हरी, पेन हे सगळं त्या दृष्टीने खूपच चांगलं होतं की कमी दुखायचं, कमी हर्निया व्हायचे चान्सेस आणि पटकन कामाला लागू शकायचे. लॅप्रोस्कोपी ओपन टू लॅप्रोस्कोपी करताना सर्जन लोकांना खूप वेगळं तंत्रज्ञान शिकावं लागलं, कारण खाली बघून करायची सर्जरी त्याच्याऐवजी ती आता समोर बघून करायला लागत होती. त्यामुळे त्यांचा तो लर्निंग कर्व खूप मोठा होता, त्यांना खूप कष्ट घ्यायला लागले ते करण्यासाठी. पण आता लॅप्रोस्कोपी टू रोबोटिक जी सर्जरी आपण आता ऑफर करतो आणि खूप कॉम्प्लेक्स केसेसमध्ये ती खूपच उपयोगी पडते. त्यातला आणि या दोघांच्यातला फरक असा की पेशंटच्या दृष्टीने ते छोट्या भोकातलंच ऑपरेशन वाटतं त्यांना, कारण दोन्ही ह्याला आपल्याला छोटीच तशी भोकं पाडावी लागतात. पण सर्जनच्या दृष्टीने खूप मोठा ऍडव्हान्टेज झालाय, कारण
रोबोटिक इन्स्ट्रुमेंटचं जे पुढचं आत जाणारं जे टिप आहे ज्याला आपण फोर्सेप्सचं किंवा पुढचं म्हणजे एंड आहे पुढचं ते आपल्या हातासारखं फिरत असल्यामुळे आपल्याला अतिशय खूप अवघड ठिकाणी जरी ते एखादा टाका घ्यायचा असला तो स्ट्रेट इन्स्ट्रुमेंट्सने आपल्याला घेता येत नव्हता. ते पुढचं टीप ते वळत असल्यामुळे मी तिथेही सर्जन करू शकते जे मला पूर्वी तिथे जमलं नाही. हा डीप असेल तर मला जमलं नाही तर ओपन करून ते असं सगळं ओढाओढी करून ते करावं लागायचं. सो हा फायदा इनडायरेक्टली पेशंटलाही होतोय की आता हे लॅप्रोस्कोपिकली जमलं नाही म्हणून ओपन करायला जी लागण्याची शक्यता होती ती आता आपण मेडिसिन मध्ये 0 म्हणू शकत नाही पण खूप कमी झाली. आणि प्रिसिजन आलं ह्याच्यात. जेव्हा आपण रोबोटिकली करतो रोबोट म्हणजे लोकांना आणि बरं हे मला एक सांगावं असं वाटतं लोकांना वाटतं की रोबोट आज जातो आणि स्वतः करतो का तसं अजिबात नाही. रोबोट म्हणजे ती जी इन्स्ट्रुमेंट पोटातनं एरवी लॅप्रोस्कोपी सारखी आपण जी ही रोबोटिक इन्स्ट्रुमेंट घालतो आणि ती एका कन्सोलला कनेक्टेड असतात थ्रू कॉम्प्युटर आणि त्या कॉम्प्युटरवर बसून त्या जे फिंगर घालून उघडबंद करायचं असतं ते सर्जननी केल्यावर ते आतलं उघडबंद होतं किंवा इथे त्यांनी ऍक्शन केल्यानंतर ती कापली जाते. त्यामुळे इट इज अ मास्टर स्लेव्ह रिलेशनशिप. म्हणजे सर्जननी जर उद्या काही हलवलं नाही तर आतलं काहीच हलणार नाहीये. ते इन्स्ट्रुमेंट तशी राहतील त्यामुळे सर्जनच करतो. सो वी डोंट कॉल इट रोबोटिक सर्जरी आम्ही त्याला रोबोट असिस्टेड सर्जरी म्हणतो कारण रोबोट इज हेल्पिंग यू फॉर प्रिसिजन. खूप जवळ कॅमेरा नेता येतो ती सगळं हे सगळी त्याची जी कंट्रोल्स आहेत ते सर्जनच्या हातात असतात. सो सर्जन्स आर एबल टू डिलिव्हर अ बेटर सर्जरी फॉर कॉम्प्लेक्स केसेस आणि त्यामुळे डेफिनेटली हा फायदा होतो पेशंटला. पेशंटने बघितलं की कदाचित असं हॉलिवूड मूवीमध्ये गेल्यासारखं वाटेल कारण हॉलिवूडच्या पण अगदी छान म्हणजे आणि आता आपल्या इथेही सगळं होतंय आणि तुम्ही करताय कारण शेवटी सर्जन जसं पूर्वी पण होते की सर्जनचा हात चांगला आहे तो तुमचा हात आणि तो तुम्ही आता रोबो तुम्हाला असिस्ट करता. खूपच छान आणि हे प्रगत आणि सगळं आपल्याला भारतात मिळतंय त्यामुळे खरंच वैद्यकीय शास्त्र तर पुढे गेलंय. आणि या सगळ्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की एवढे चेंजेस होत गेले म्हणजे पूर्वीच्या काळी सुश्रुत आणि सर्जरीचे जनक त्यांनी त्या काळी नवीन तेव्हाचे इन्स्ट्रुमेंट्स लिहिले प्रोसेस लिहून ठेवले आणि आता ऑफकोर्स हे इव्हॉल्व्ह होत जाणार आहे आणि आज आपण या लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिक सर्जरी पर्यंत पोहोचलो. खूपच छान. खरंच खूप छान प्रवास आहे तुमचा. आणि जसं मी म्हटलं की प्रत्येक स्त्री आज जी कोणी बघते किंवा फॅमिली मेंबर बघतोय त्यांना नक्कीच यातनं शिकण्यासारखं आहे की नवीन शिकत राहणं गरजेचं आहे. मी कुठेतरी एके ठिकाणी डिग्री घेतली आणि बसले इथे थांबून उपयोग नाही. तुम्हाला नवीन शिकलं पाहिजे आणि वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा ते गरजेचं आहे. म्हणजे मी फक्त डॉक्टर झाले किंवा सर्जन झाले एवढं म्हणून थांबून उपयोग नाहीये. मी अजून पुढे शिकत राहावं. म्हणजे नवीन पिढीलाही खूप छान हे उपयोगी पडणार आहे. आता हे सगळं तुम्ही करत होता हे सगळं सांगताय मला असं झालं की अरेच्या मी पण रोज दवाखान्यात जाते. तुम्ही जसं सुरुवातीला म्हटलात पेशंट असतात सगळं करतो पण लक्ष घरी असतं की घरी काय मुलं आली का मग त्यांनी जेवण केलं का मग त्यांचं काय झालं आणि सगळं म्हणजे हे सगळं तुम्हीही अनुभवलं असणार आहे. म्हणजे एवढं सगळं तुम्ही परदेशात जाऊन शिकून आलात पण मग तुम्ही आपलं तुमची मुलं आणि घर तुम्ही ते पण कसं मॅनेज केलं. नाही मी म्हटलं सुरुवातीला त्याप्रमाणे कुठल्याही बाहेर पडून कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रीला घरच्यांचा सपोर्ट नवऱ्याचा तर असतोच बायको असते ती म्हणून पण बाकीचे जर सासू सासरे तुमच्या घरी असतील किंवा तुमच्याकडे एखादा जी कामाला बाई असेल ती सुद्धा ती इतकी तिला आपलेपणा तिच्यात आला पाहिजे की तुम्हाला तिच्यावर जरी सोपून गेलात तरी तुम्हाला ती काळजी वाटतं कामा नाही. आणि मला नेहमी असं वाटतं म्हणजे आताच्या या मुली ज्या आहेत म्हणजे आता सर्जरी खूप मुली घेतात न्यूरोलॉजिस्ट होतात म्हणजे MS झाल्यानंतर अजून 3 वर्ष त्या काम करतात. ह्या सगळ्या ह्याच्यात मला आनंद खूप आहे की मुली प्रगत झाल्या आहेत. त्या पूर्वीच्या ह्या गोष्टी मी करू का नको असं वाटत होतं करू का नको वाटत होतं त्याच्यातून त्या बाहेर पडून त्या आता खूपच छान हे करतायत. आणि सहिष्णुता ही जरा बायकांच्यात जास्ती असते त्यामुळे तो कुठेतरी आपण त्याला कंपॅशन म्हणतो की पेशंट हे नसेल तर कुठेतरी एक मदरली तो हे भाव असल्यामुळे तो पेशंटलाही त्याचा उपयोग होतो ऍज अ फिमेल डॉक्टर जर त्याला ट्रीट करत असेल तर. आणि फिमेल डॉक्टर्स आर बेटर दॅन मेन असं अनेक ठिकाणी जगात असं काळजी तुम्ही आणि ती व्यक्त होते असं नाही की मी कसं पेशंटला अगदी बरोबर. पण ह्या सगळ्या ह्याच्यात मी म्हटलं की युटेरस जोपर्यंत बाईकडे आहे अजून तोपर्यंत शी हॅज टू बेअर अ चाइल्ड. आणि हा शिक्षणाचा प्रवास किंवा तुमच्या प्रोफेशनचा प्रवास करताना
लग्न करायला हल्ली बरेच वेळा उशीर होतो. लग्नानंतर मग अजूनही परत शिक्षण चालू असतं की परत, त्यामुळे गायनेकोलॉजिस्टची ह्या वेळेला ह्या हल्लीच्या पिढीची बद्दलची जबाबदारी खूप वाढलेली, कारण इन्फर्टिलिटी बिकॉज ऑफ द एज किंवा ओव्ह्युलेशन नीट होत नाही, असे सगळे खूप नवीन नवीन प्रॉब्लेम्स जे लहान वयात पूर्वी दिसत नव्हते. पण ह्या सगळ्यावर मात करायची असेल तर कुठेतरी मी जे काय केलं ते सांगते, कारण शेवटी प्रत्येकाच्या घरची आणि एकूण सगळीच परिस्थिती वेगळी असते. की मला असं नेहमी वाटतं अजूनही की आपण जे मूल जन्माला घालतो ते घालायला पाहिजेच, यात काही शंकाच नाही. कारण वी नीड चिल्ड्रन फ्रॉम गुड फॅमिलीज की जे स्वतः एज्युकेटेड आहेत, त्यांना ते लक्ष देऊ शकतात, त्यांचे बघू शकतात. त्यांनी 100% 1 किंवा 2 मुलं होऊन द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. हल्ली उशिरा लग्नच नको, मूलच नको, पासून फार तर एक अशावर आपण आलेले आहोत. तर हे जर त्यांना टाळता आलं आणि एकाला, आणि मी नेहमी एखाद्या विवाहित स्त्रीला सांगते एक झाल्यानंतर की दुसरं मूल म्हणजे डबल वर्क नसतं, आणि सेकंड मूल ते कॉपी करत असतं पहिल्याला. ऑफकोर्स तुम्हाला थोडा वेळ नक्कीच द्यावा लागतो, पण जेवढं पहिल्या वेळेला तुम्ही अँशियस असता आणि पहिल्या वेळेला सगळं स्वतःच करायला लागतं ते कंपनी पाहिजे नेक्स्ट जनरेशन मध्ये त्याचं कोणीतरी पाहिजे, अशा दृष्टीने हा माझा ऍडवाइस आहे. ऑफकोर्स माझंही सेम सांगणार. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला मी आई बरोबर जसे आपले वाद होऊ शकतात, कोण 2 माणसं एकत्र आली तरी मैत्रिणी सुद्धा किती फास्ट फ्रेंड असल्या तरी मतं वेगळी असू शकतात, पण यू हॅव टू रिस्पेक्ट इच अदर. आणि तसंच आपल्याला जे सासू सासरे मिळाले त्यांच्यामुळे आपल्याला चांगला नवरा मिळाला, आणि तसंच त्या नवऱ्यालाही वाटलं पाहिजे की मलाही जी एवढी छान शिकणारी आणि पुढे जाणारी बायको मिळाली तिच्या आई वडिलांना. सो दे हॅव टू रिस्पेक्ट इच अदर्स पेरेंट्स. आणि छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष न घालता एकमेकांना जर सांभाळून गेलं तर वय ज्यांचं वाढलेलं आहे 60-65च्या पुढचे आई वडील असतात किंवा कधी कधी जास्ती पण असतात, तर त्यांनाही एक यंग जनरेशनचा आधार असतो. आणि यंग जनरेशनला आपली मुलं झाल्यानंतर जरी आपण सांभाळायला बायका ठेवल्या तरी आज घरात आपलं माणूस आहे त्यांच्यावर लक्ष ठेवायला. हा जो एक मानसिक समाधान आहे किंवा हा जो मानसिक आधार आहे खूप महत्वाचा आहे. आणि मग तुला हे नसतं की त्याने खाल्लं असेल की नाही, आजी दिलं आहे तिला फिजिकल काम करायला अजून बाई ठेवलेली आहे, पण आजी लक्ष द्यायला आहे. त्यामुळे नवीन लग्न झालेल्या मुलींना तर माझा सल्ला असा आहे की तुम्ही तुमच्या सासूला खिशात घाला, इन गुड सेन्स. कारण आपला आपटपोटेपणा म्हणून नाही, पण त्यांनाही आधार आहे, आपल्यालाही त्यांचा एक वेगळाच आधार आहे. सो हे मला असं वाटतं त्या दृष्टीने फॅमिलीतला हा दुवा असणं आणि महत्वाचं आहे. आता न्यूक्लिअर फॅमिलीज होत चालल्यात, त्यामुळे कधी कधी असं आहे की गावाकडे आई बाबा आहेत आणि मुलं शहरात आहेत. तुम्ही म्हणालात तसंच फॅमिली तर आहेच, पण बाकी आपले जे हेल्पर्स आहेत ते पण आपुलकीने वागवले तर त्यांची मदत चांगली होते, म्हणजे त्यांनीही समजून घेणं गरजेचं असतं. पण नक्कीच हे खूप छान आहे की कुटुंब यालाच म्हणतात, म्हणजे एकमेकांना सपोर्ट देतात, त्यांची प्रगती, ते एकमेकांची प्रगती घडवून आणतात. असं नाही की बाबा तू घरी बस, आता आम्ही आमच्या मुलांचं केलं आता आम्ही का परत करू, असा. म्हणजे सगळ्यांनीच हा संदेश घेण्यासारखा आहे की आजी आजोबांनी, म्हणजे वयस्कर लोकांनी, मिडल लोकांनी आणि आत्ताच्या यंग जनरेशननी खरंच खूप छान सांगितलं तुम्ही, आणि हेच गरजेचं असतं. तर मग तुम्ही करिअर पण घडवू शकता. आणि असं अजिबात, म्हणजे मी पण, तुम्ही तर आता खरंच एक उदाहरण आहातच समोर, पण अशी अनेक उदाहरणं आहेत की त्यांनी करिअरही घडवलंय आणि घरही सांभाळलंय. म्हणजे असं अजिबात नाही की ज्या लेडीज करिअर करतात ते घराकडे दुर्लक्ष करतात, अजिबात चुकीचं होईल. त्यामुळे हा बॅलन्स ठेवणं खरंच गरजेचं आहे. आणि तो स्त्रीला दिलेलाच ऊर्जा आहे, ते प्रेम आहे की ती ते सोडू शकतच नाही. म्हणजे तिने मल्टीटास्किंग करू शकते ती, ते करावं लागतं त्यावेळेला ते करायला पाहिजे. ते समाधान वेगळंच आहे. खूप छान. म्हणजे हेच असेल तर आपण शिक्षणही घेऊ शकतो, करिअरही घडवू शकतो आणि प्रगतीही करू शकतो. म्हणजे तिथेच एकाच जागी आपण अडकून पडत नाही. खूप छान. तुम्ही हे सगळं सांगितलं तुमच्या MBBS PGचं, मग लंडन मध्ये, मग अमेरिकेत शिक्षण, मग लॅप्रोस्कोपी, मग आता रोबोटिक सर्जरी. म्हणजे हा प्रवास खरं विद्यार्थी आज जे ऐकणार आहेत आपला हा एपिसोड त्यांना तर नक्कीच उपयोगाचा आहे. अजून तुम्हाला काय वाटतंय की ही जी नवीन पिढी आहे जी आज आपण म्हणूया जेनझी आहे, अजून काय अल्फा बीटा सगळे आलेले आहेत, आणि त्यांनी जसं तुम्ही म्हणालात की नोट्स काढायचे, म्हणजे मी लिखाण करते, मी अभ्यास करायचे, हे फार महत्वाचं आहे. तर या पिढीला तुम्ही, ठीक आहे त्यांच्याकडे भरपूर गोष्टी आहेत, मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, सगळं वापरलंय, तरी तुम्ही काय सांगाल की खरंच यांनी कसं, मेडिकल फील्ड असेल किंवा अजून कुठलं दुसरं फील्ड असेल, की कसं
दृष्टी ठेवावी त्यांची? मला असं वाटतं तुम्हाला ज्या ब्रांचमध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यात तुम्ही तुमचं करिअर करायला पाहिजे. कारण एखादी गोष्ट करायला आपल्याला आवडत असेल तर आपण ज्याला आवड आहे त्याला सवड आहे आपण म्हणतो, तर तो खूप महत्वाचा आहे. मारून मुटकून जर तुम्ही डॉक्टर झालेले असाल तर आय थिंक यू शुड लिव्ह बिंग अ डॉक्टर. कारण देर आर मेनी अदर थिंग्स की जे आपण करू शकतो की जिथे जीवाशी संबंध नसतो. पण एकदा का जर हा पेशा निवडला असेल तर ज्या वेळेला तुम्ही पेशंट बघत असाल त्यावेळेला पूर्ण लक्ष तुमचं तिकडे पाहिजे. ज्या वेळेला घरी असाल त्यावेळेला मग पेशंट बद्दल विचार येता कामा नये, नाही तर मग तुम्ही परत फॅमिलीकडे लक्ष देऊ शकत नाही. माझ्या बाबतीत मी म्हटलं तसं की ज्या वेळेला दोघी 10वीला होती मग 12वीला होती त्यावेळेला मी संध्याकाळची कन्सल्टिंग शेवटचे 4-4 महिने बंद केली. कारण आपण जरी इक्वल म्हटलं ना नवरा आणि बायको तरी ते इक्वल नसतं. शेवटी आईच लागते, आई लागते. त्या 12 वाजेपर्यंत मला 2 मुली आहेत. 12 वाजेपर्यंत समजा त्या अभ्यासाला बसत असले तर मी फक्त जागी असायची, मी माझं काहीतरी काम करत असायची. काही तुला कॉफी हवी काम काय की आई आपल्याकडे आहे, सगळे झोपलेत आई पण झोपली आहे असं त्यांना वाटत नाही. ते somebody there. सो हा सपोर्ट म्हणजे ज्या ज्या वेळेला घरची नीड येईल, घरची काही आपल्याला अडचण येईल त्या वेळेला कुठेतरी आपण बॅकसीट घ्यायला शिकलं पाहिजे. मग कधी कधी आपले सासू सासरे आजारी असतील, दुसरं कोणी नाहीये, तर त्यावेळेला हा आपलं कारण चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं माझं म्हणणं आहे. दुसऱ्या पेशंट बद्दल मला जेवढी काळजी तेवढीच मला आधी माझ्या लोकांबद्दल पण पाहिजे. आणि ते जर तुम्ही हे ठेवलं तर पेशंटला काय तुम्ही 24 तास असलं तरी हवेच असतात. त्यामुळे आपण किती वाढवायचं आणि हा जबाबदारी संपल्यानंतर यू कॅन बाउन्स बॅक. मी आता समजा ते 3 महिने झाले त्याच्यानंतर त्याची परीक्षा झाल्यानंतर मी परत माझं जास्त जोरात होईल. सो हे फ्लेक्झिबिलिटी ठेवा असं मी त्यांना सांगेन. कारण तुम्ही छान करिअर करताय त्याच्यात प्रोग्रेस करताय यात शंकाच नाही. पण हा पार्टही आहे की जो तुम्ही एन्जॉय करायला पाहिजे. मुलं लहानाची मोठी होत असताना त्यांचे गमत्या चमत्या कुठेतरी एन्जॉय करण्यासारखंच असतं. कष्ट आहेत पण मजा पण आहे. म्हणजे आम्ही असं म्हणतो ना की आता आपण जुन्या अल्बम काढून हा लहानपणी असा दिसायचा, लहानपणी अशी खोड्या काढायची आणि ते खरंच तेव्हा परत एनर्जी देणार असतं, रिफ्रेशिंग असतं. म्हणजे तेव्हा आपण आपलं काम बाजूला ठेवल्याचं दुःख राहत नाही, आपण ते एन्जॉय केलं तर. एकदा आणि मुलं होऊन दिल्यानंतर जर आपल्या करिअरमुळे ती जर बिघडली, आपल्याला वेळोवेळी त्यावेळेला लक्ष द्यावेला ती क्रुशियल खूप काही ते आपल्या करिअरला अर्थ नाही. कुठलेही असू दे, ते डॉक्टरच असू दे अजून कुठलेही असू दे. सो विद्यार्थ्यांनी म्हणजे आईचं लक्ष असतंच मुलांकडे. आणि विद्यार्थ्यांनी पण मॅडम म्हणाला तसं की करिअर तुमच्या आवडीचं निवडा. म्हणजे आणि ते आवडीचं निवडलं की मग तुम्ही बेस्ट देता आणि मग तुम्हाला सक्सेस मिळणार. अभ्यास हा काही म्हणजे हे अनएंडिंग प्रोसेस आहे. मी म्हणते तसं की एज्युकेशन म्हणजे नुसतं शिक्षण हे वेगळं आहे, पुस्तकी ज्ञान वेगळं आहे, पण त्याचं तुम्ही इम्प्लिमेंट प्रॅक्टिकली आजच्या जगात कसं करता आणि ते तुम्ही कसं वाढवता हे महत्वाचं. खरंच खूप छान वाटलं. खूप गप्पा आहेत मारायला. यावर्षी आपण नक्कीच पुढचा भाग पण घेऊया. पुढच्या वर्षी परत भेटू आणि सगळ्यांना तुम्ही छान एवढं मार्गदर्शन केलं. आणि मेन म्हणजे की मार्गदर्शन म्हणजे हे काय असं लेक्चर नाही झालं, पण तुमच्या या अनुभवातून नक्कीच सगळ्या जणी जसं मला आता ऐकताना खूप हे झालं की हा नाही आपण हे सगळं जे कर आणि जे प्रत्येक जण आपापल्या परीने करत त्यामुळे ते नक्कीच असं यशाच्या दिशेनेच जाणार असणार आहे. आणि समाधानी राहणं सगळ्यात महत्वाचं अगदी की जे मी मिळवलंय आणि ते सगळीच कडे असेल, शिक्षण असेल, यश असेल, पैसा असेल, सगळं की समाधान आहे तर नक्कीच उपयोगाचं. खूप छान वाटलं तुमच्याशी मलाही मजा आली. खूप खूप धन्यवाद. थँक्यू फॉर दिस इंटरव्ह्यू. आणि मला खूप मी एन्जॉय केलं आणि त्याचा कोणाला उपयोग झाला तर नक्कीच मला आवडेल.